राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या, झटपट आणि ठळक बातम्या. घसरलेल्या दरांमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तेलंगणा सरकारने 15 लाख टन मक्याची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी तब्बल 4,173 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. सध्या बाजारात मक्याचे दर MSPपेक्षा खाली गेले होते, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत होते. हे नुकसान टाळण्यासाठी सरकार थेट खरेदी करणार असून शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे. राज्यात यंदा मक्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे दर घसरले होते. अवकाळी पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे पिकांना मोठा फटका बसला आहे. आंब्याच्या केऱ्या मोठ्या प्रमाणात गळून पडल्या असून डाळिंब, केळी आणि इतर फळ पिकांचे नुकसान झाले आहे. कांदा, मका आणि भाजीपाला पिकांनाही तडाखा बसला आहे. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून वीज तारा तुटल्यामुळे नुकसान अधिक वाढले आहे. शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून तातडीने पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी होत आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नाही, मात्र शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तापमानात मोठी वाढ झाल्याने शेतीला मोठा फटका बसत आहे. गहू, मका, हरभरा, भाजीपाला आणि फळपिकांवर उष्णतेचा परिणाम दिसून येतोय. पाण्याची कमतरता आणि बाष्पीभवन वाढल्याने पिकांवर ताण वाढतोय. पशुधनावरही परिणाम होत असून दूध उत्पादन घटण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने विदर्भात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. अकोला, अमरावती, वर्धा येथे उष्णतेचा इशारा, तर नागपूर, चंद्रपूर, बुलढाणा येथे येलो अलर्ट. काही ठिकाणी तापमान 45 अंशांच्या पुढे गेले असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन. सर्वप्रथम मोठी बातमी. राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी महात्मा फुले कर्जमाफी योजनेनुसार पुन्हा मदत दिली जाणार आहे. यासाठी सरकारवर 22 ते 27 हजार कोटींचा भार पडणार असून सुमारे 35 ते 40 लाख शेतकरी पात्र ठरणार आहेत. 2 लाखांपर्यंत थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ होणार आहे. तेलंगणामध्ये राज्य सरकारने 15 लाख टन मका खरेदी केला असून 4,173 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. युद्धजन्य परिस्थितीतही आंबा निर्यात सुरू असून 2500 टन निर्यातीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मात्र वाढत्या विमान भाड्यामुळे अडथळे निर्माण होत आहेत. अकोला जिल्ह्यात वीज शुल्कामुळे सरोजा प्रकल्प अडचणीत सापडला असून औद्योगिक संघटनांनी शुल्क कमी करण्याची मागणी केली आहे. अवकाळी पावसामुळे अकोला जिल्ह्यात मोठे नुकसान झाले असून सर्वेक्षण अंतिम टप्प्यात आले आहे. हरभरा, गहू, ज्वारी, कांदा,